नमस्कार. मंगलाचरण करूया. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. सिद्धिर्भवतु मे सदा. नमस्कार. मागच्या वर्गामध्ये आपण हठयोग प्रदीपिका किंवा हठप्रदीपिका या ग्रंथाचा पहिला उपदेश पाहत होतो. या ग्रंथाच्या सुरुवातीला मंगलाचरण करून हठयोग प्रदीपिका किंवा हठयोग विद्या याविषयी इंट्रोडक्शन स्वामी स्वात्मारामांनी दिलं. ज्या साधकाला राजयोगावर आरूढ व्हायचं आहे त्याच्यासाठी हठप्रदीपिका ही जणू काय शिडी आहे असं पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं. त्यानंतर आवाज येतो सर. ठीक. पहिल्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की हठ विद्या ही जणू काही शिडी आहे. कशासाठी? तर ज्या साधकाला राजयोगावर आरूढ व्हायचं आहे. अशा प्रकारे हठ विद्येची स्तुती करून त्यानंतर श्री गुरूंना प्रणाम केलेला आहे दुसऱ्या श्लोकामध्ये आणि सांगितलं आहे की मी या ग्रंथाची रचना करत आहे. प्रणम्य श्री गुरुं नाथम स्वात्मा रामेण योगिना केवलम राजयोगाय हठविद्या उपदिश्यते. माझ्याकडून म्हणजे स्वामी स्वात्मारामाकडून या हठ विद्येचा उपदेश केला जात आहे. काय करून? म्हणतात प्रणम्य श्री गुरुं नाथम. सगळ्यात पहिल्यांदा सद्गुरूंना श्री गुरूंना नमस्कार करून मी आता तुम्हाला हठविद्येविषयी काही माहिती देणार आहे. कशासाठी माहिती देणार? तर म्हटले होते की भ्रांत्या बहुमतध्वांते राजयोगम अजानताम. जे या राजयोगा संबंधी अनेक मत अनेक भ्रांती असल्यामुळे त्या भ्रांतीरूपी अंधकारातून बाजूला येण्यासाठी आणि ज्यांना राजयोगाबद्दल माहीत नाहीये, राजयोगम अजानताम, अशा साधकांसाठी राजयोग म्हणजे नेमकं काय, त्याच्यात हठ विद्येचा काय उपयोग होतो, हे सगळं समजून सांगण्यासाठी हठ प्रदीपिकाम धत्ते स्वात्माराम कृपाकर. कृपा करणारे कृपाकारक असलेले स्वात्माराम हे काय करत आहेत? हठविद्येची रचना करत आहेत. त्याच्यानंतर त्यांनी गुरुपरंपरा सांगितली, ज्याच्यात 5व्या श्लोकापासून तर 8व्या श्लोकापर्यंत मोठी गुरुपरंपरा सांगितली. श्री आदिनाथांपासून तर स्वात्मारामांपर्यंत किंवा कापालिकांपर्यंत त्यांनी हठप्रदीपिका हठविद्येचे जे आचार्य होऊन गेले त्यांच्याविषयी सांगितलं. आणि नंतर सांगितलं की ही हठविद्या गुप्त असावी, कोणाला सांगू नये, प्रॅक्टिस करत असताना गुप्त ठेवावी. म्हणतात हठविद्या परम गोप्या योगिना सिद्धिमिच्छता. ज्यांना सिद्धी प्राप्त करण्याची इच्छा आहे अशा साधकांनी काय करावं? हठयोग साधना गुप्तपणे करावी. गुप्तपणे ही साधना केली तर फळ काय मिळतं? भवे वीर्यवते. अतिशय प्रभावी ही साधना ठरू शकते. आणि तर ती जर 4 लोकांना अगदी जोशात येऊन जर सांगत असाल की मी हे करत आहे, मी तसं करत आहे, तर निर्वीर्या तू प्रकाशिता. जर ती प्रकाशित केली तर ती तेवढी पॉवरफुल राहत नाही, निर्वीर्या होते असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर योग्यांसाठी उपयुक्त साधन किंवा ते प्लेस कसा असावं, स्थान कसं असावं त्याच्याविषयी सांगतायत की सुराज्ये धार्मिके देशे सुभिक्षे निरुपद्रवे धनुः प्रमाण पर्यंतम शिलाग्नि जलवर्जिते एकांते मठिकामध्ये स्थातव्यम हठयोगिना. हठयोग्याने कुठे राहावं? तर तो प्लेस, ते स्थान कसं असावं? सुराज्य
ज्या राज्यामध्ये व्यवस्थित राजा आहे, धर्माला अनुसरून तो संपूर्ण राज्याची काळजी घेत आहे, अशा राज्यामध्ये, धार्मिक देशामध्ये जिथं भिक्षा अव्यवस्थितपणे प्राप्त होऊ शकते, जिथं कुठल्याही प्राण्याचा, मनुष्याचा उपद्रव नाहीये, जिथं शिला, अग्नी आणि जल हे अतिशय जवळ नाहीयेत, अंतरावर असतील तर हरकत नाही, पण अतिशय जवळ नाहीयेत, अशा एकांत ठिकाणावर त्या हठयोग्याने राहायचंय. आणि सांगितलं की त्या ठिकाणी त्याने मठाची रचना करावी. आणि तो मठ कसा असावा? अल्पद्वारम अरंध्रगर्त विवरम नात्युच्च नीचायतम सम्यक गोमय सांद्रलिप्त ममलम निशेष जंतुज्जितम, हे सगळं सांगितलं. त्या मठाचं द्वार अतिशय छोटं असायला पाहिजे, जेणेकरून तो वाकून आतमध्ये प्रविष्ट होऊ शकतो. आणि अरंध्र गर्त विवरम त्या मठामध्ये नसलं पाहिजे, त्या मठामध्ये कुठल्याही प्रकारचे बिळ नसले पाहिजेत किंवा खणलेला भाग नसला पाहिजे. आणि जिथं बसायचं ते स्थान कसं असलं पाहिजे? न अति उच्च नीचायतम, अतिशय उंचही नसलं पाहिजे, अतिशय नीचही नसलं पाहिजे, समान असलं पाहिजे, असं बेसिकली सांगतायत. जसं गीतेमध्ये सांगितलं होतं की नात्युच्छ्रितम नाति नीचम चैलाजीन कुशोत्तरम, अतिशय उंच पण नसलं पाहिजे, अतिशय नीच पण नसलं पाहिजे. अतिशय उंच असल्यावर पडण्याची भीती असते, बॅलन्स होत नसतो. आणि खूप खोलगट भागी असेल, जमिनीपेक्षा खाली असेल, तर तिथं सूक्ष्म कीटक, कृमी इत्यादींचा त्रास होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर सांगितलं की सम्यक गोमय सांद्र लिप्तम अमलम निशेष जंतुज्जितम, अतिशय छान प्रकारे गोमयाने जेवढे काही सांद्र असतील ते सगळे लिप्त केलेले, सगळेच्या सगळे होल गुंजलेले त्या भिंतीचे असतील किंवा खालच्या भागाचे असतील, आणि त्या शेणाने सारवलेला प्रदेश असल्यामुळे अमल झालेला, निर्मल झालेला तो प्रदेश असावा. निशेष जंतुज्जितम, ज्याच्यामध्ये कुठलेही कृमी कीटक त्रास देण्यासाठी नाहीयेत. आणि बाह्य मंडप असावा, आजूबाजूला एक छोटीशी छान प्रकारची विहीर असावी. हे सगळे प्रकार, मठाचे प्रकार किंवा मठाचे लक्षण या 12व्या-13व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितले. त्याच्यानंतर सांगितलं की एवं विधे मठे स्थित्वा सर्व चिंता विवर्जित गुरुपदिष्ट मार्गेण योगम एव समभ्यसे, अशा प्रकारे अशा ठिकाणी राहून, अशा मठामध्ये राहून त्या साधकाने सर्व चिंता विनिर्मुक्त होऊन गुरु जसा उपदेश करतील त्या गुरुपदिष्ट मार्गाने काय केलं पाहिजे? योग साधना केली पाहिजे होती, करायला पाहिजे असं सांगितलं. आणि त्यानंतर ही साधना करत असताना काही गोष्टींची त्याला काळजी घ्यायची. त्या गोष्टी कुठल्या? किंवा ज्याच्याद्वारे हठयोग सिद्ध होणार नाहीत असे बाधक तत्व कुठले, ते सांगण्यासाठीचा पुढचा श्लोक होता की अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंसर्गश्च अथवा जनसंगश्च लौल्यम च षड्भिर्योगो विनश्यति. हे 6 बाधक तत्व आहेत. कशासाठी म्हणतात? योगासाठी. जर कोणी अत्याहार करत असेल, अतिशय कष्टाचं काम करत असेल, अतिशय बोलका असेल, जल्प करत असेल, वाद करत असेल, काहीही नियमांचा त्याला आग्रह असेल, मी हेच करणार, मी हे खाणारच नाही, वगैरे वगैरे, जनसंसर्ग असेल, लोकांबरोबर त्याला राहण्याची आसक्ती असेल, इंद्रिय लौल्यम असेल, तर अशा साधकासाठी योग सांगितला जात नाही. अत्याहारी असेल तर त्याने योग करू नये. जो खूप कष्टाचं काम करणारा असेल त्याच्यासाठी सुद्धा योग नसतो. असं 15व्या श्लोकामध्ये त्यांनी बाधक तत्व सांगितलेत. त्यानंतर 16व्या श्लोकामध्ये त्यांनी काही साधक तत्व सांगितलेत. या श्लोकालाच विपरीत केलं आणि त्याच्यातल्या ज्या ज्या चांगल्या काही क्वालिटी असतील त्या जर निवडल्या तर तुम्हाला साधक तत्व पण तुम्हाला प्राप्त होतील किंवा लिहिण्यासाठी सोपे जातील. त्याच्यातलं त्यांनी सांगितले की उत्साहात, साहसात, धैर्यात, तत्वज्ञानात, निश्चयात, जनसंसर्ग अथवा जनसंग परित्यागात षड्भिर्योग प्रसिद्ध्यति. या 6 साधनांनी योग प्रसिद्ध्यति, त्याचा योग सिद्ध होतो. कुठले आहेत ते 6 कारण? एक तर उत्साह, दुसरा म्हणजे साहस, तिसरं धैर्य, चौथं तत्वज्ञान, 5वा निश्चय आणि 6वं साधन म्हणजे जनसंसर्ग परित्याग.
या 6 साधनांनी त्या योग साधकाचा योग सिद्ध होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर जसं मी मागच्या क्लासमध्ये सांगितलं की हठयोग प्रदीपिकाकार किंवा हठ प्रदीपिकाकार स्वामी स्वात्मारामजी यांनी षडांग योग मानलेला आहे. यम आणि नियम या 2 साधनांना किंवा या 2 अंगांना त्यांनी कन्सिडर केलेलं नाही, त्यांनी सेपरेट ठेवलेलं आहे यम आणि नियम यांना. आणि त्यांची अंगांची गणना कुठून सुरू होते तर आसनांपासून सुरू होते, म्हणून षडांग योग त्यांचा प्रसिद्ध आहे. तर यम आणि नियम यांचं पण थोडंसं ज्ञान असावं, जे प्रॅक्टिकल आहेत. त्याच्यातले 10 यम ते एका श्लोकामध्ये सांगतायत. अहिंसा सत्यमस्तेयम ब्रह्मचर्यम क्षमा धृती दयार्जवम मिताहारः शौचम चैव यमादश. 10 यम आहेत. ते कुठले कुठले? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धृती, दया, आर्जवम, मिताहार, शौचम, हे सगळेच्या सगळे 10 प्रकार त्यांनी सांगितले. त्यानंतर यांची काही विशेष व्याख्या करण्याची गरज नाही. अहिंसा सगळ्यांना माहीत आहे, सत्य सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यामुळे शब्द पाहिल्यानंतर तुम्हाला अर्थ कळेलच आणि तुमच्या पद्धतीने त्याचं विवेचन तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मागच्या क्लासमध्ये मी नियम पण विस्तृतपणे सांगितलेले होते. तपश्चर्या, संतोष, आस्तिक्य, दान, ईश्वर पूजन, सिद्धांत वाक्यश्रवण, ह्रीही, मती, तप, भूतम, हे सगळेचे सगळे 10 प्रकार आहेत नियमांचे. आणि याच्याने ज्या वेळेला यांच्यामध्ये यमनियमांमध्ये वैशारद्य येतं त्यावेळेला तो बाकीचे साधना करण्यासाठी सुद्धा समर्थ असतो. त्याच्यानंतर पुढचं आता आसन सांगण्यासाठी सुरुवात करत आहेत. हठस्य प्रथमांगत्वात आसनम पूर्वमुच्यते कुर्यात् तत् आसनम स्थैर्यम आरोग्यम चांगलम लाघवम. ते म्हणतात की हठस्य प्रथमांगत्वात आसनम पूर्वमुच्यते. सगळ्यात पहिल्यांदा आपण ऐकलेले 8 अंग असतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. पण स्वात्माराम मुनी जे म्हणतात की यम आणि नियम यांना इन्क्लूड करण्याची गरज नाही. याच्यामध्ये सध्या पूर्वम अंगम किम इति चेत आसनम. आसन हे पूर्वांग आहे, पहिलं अंग आहे. आणि कुर्यात् तद् आसनम कशासाठी? स्थैर्यम आरोग्यम च अंगलाघवम, जे स्थिरपणे करू शकतो, ज्याच्याने आरोग्य प्राप्ती होते आणि अंग लाघवता, लघुता किंवा हलकेपणा ज्याच्याने येतो, अशा त्या आसनांची प्रॅक्टिस करायची. अशी किती आसनं आहेत? भरपूर आहेत. वशिष्ठाद्यैश्च मुनिभिः मत्स्येंद्राद्यैश्च योगिभिः अंगीकृतानि आसनानि कथ्यन्ते कानिचित् मया. भरपूर सारे आसनं आहेत वशिष्ठ आदी योगांनी अंगीकृत केलेले. बाकीचे मत्स्येंद्र आदी योगी पर्यंत हे चालत आलेले असे त्यांनी जे अंगीकृत केलेले आहेत त्यांच्यापैकी काही आसने मी सांगणार अशी प्रतिज्ञा स्वात्मारामांनी केली. आणि काही निवडक 15 आसनांचा उल्लेख या हठयोग प्रदीपिकेमध्ये दिसून येतो. आणि त्याच्यातलं पहिलं आसन ते सांगतायत की स्वस्तिकासन. स्वस्तिकासन सांगत असताना त्यांचा श्लोक असा आहे. जानोर्वोरंतरे कृत्वा सम्यक कृत्वा पादतले उभे रुजुकाय समासेन स्वस्तिकम तत्प्रचक्षते. आता या श्लोकामध्ये याचं विवेचन आपण कालच्या क्लासमध्ये केलेलंच होतं. स्वस्तिकासन याची व्याख्या तुम्हाला माहित आहे. जानू तथा उरु यांच्या मध्यभागी पादतले सम्यक कृत्वा रुजुकायः समासीनः याला काय म्हणतात? स्वस्तिकासन म्हणतात. बेसिकली या आसनामध्ये करायचं काय आहे? आपली जी पोटरी आहे आणि आपली जी मांडी आहे त्या दोघांच्या मध्ये आपला तळपाय फिक्स करायचा. आणि रुजुकायः आपली काया रुजू म्हणजे सरळ असली पाहिजे, ताट बसलेलं पाहिजे. सगळेचे सगळे अंग अतिशय सरळ समान अवस्थेत असले पाहिजेत अशी या आसनाची स्थिती सांगितली. त्याला स्वस्तिकासन म्हणतात. त्यानंतर दुसऱ्या आसनाचा प्रकार सांगितला गोमुखासन. याला गोमुखासन का म्हणायचं तर याची आकृती गोमुखासारखी असते असं म्हणतात. पद्धती कशी आहे करण्याची? सव्वे दक्षिण गुल्फम तू पृष्ठ पार्श्वे नियोजयेत दक्षिणेपि तथा सव्यम गोमुखम गोमुखाकृती. आता बेसिकली याची पोझिशन कशी असते की सव्वे
दक्षिण गुल्फम तू पृष्ठ पार्श्वे नियोजयेत. इथं थोडेसे टायपोज असतात. गुल्फम असं असलं पाहिजे, इथं गुलकम झालेलं आहे. ते तुम्ही तुमच्या पुस्तकात बघा आणि थोडंफार काही चेंजेस असतील किंवा टायपोज असतील तर ते इग्नोर करा. दक्षिण गुल्फम तू पृष्ठ पार्श्वे नियोजयेत. दक्षिण आणि सव्य हे दोन शब्द लक्षात ठेवा. दक्षिण म्हणजे उजवा आणि सव्य म्हणजे डावा. सव्य भाग म्हणजे आपल्या डावा भाग, त्या डाव्या भागाकडे आपला उजवा पाय त्याचा गुल्फ म्हणजे अँकल तो भाग पूर्ण मागे न्यायचा आणि त्याच पद्धतीने दुसरा जो पाय असतो तोही उजव्या बाजूने मागच्या साईडला द्यायचा आणि गुडघा एकावर एक असा आला पाहिजे. आणि ते आसन करत असताना एक हात असा उजवा पाय जर वरच्या दिशेने असेल तर उजवा हात वर जाईल, मागच्या बाजूने डाव्या हाताने त्या उजव्या हाताला पकडायचे. ही सगळी स्थिती गोमुखासनाची सांगितलेली असते. या श्लोकामध्ये सध्या त्यांनी काय सांगितलेलं आहे, सव्ये दक्षिण गुल्फम तू पृष्ठ पार्श्वे नियोजयेत आणि दक्षिणे अपि तथा सव्यम. त्यांनी हातांची पोझिशन या ठिकाणी सांगितलं नाही, त्यांनी फक्त पायाची पोझिशन सांगितलेली. हातांची पोझिशन बाकीच्या परंपरेने आपल्याला कळते की हात पण कसे ठेवायचे वगैरे. त्याच्यानंतर वीरासन ज्याला अर्धपद्मासन असंही म्हणतात. तर तुम्हाला पद्मासन जर माहित असेल तर अर्धपद्मासनामध्ये काय दोन्ही पायाचे तळवे वर नसणार आहेत. एका पायाचा तळवा खालच्या बाजूने पोटरीला लागलेला असेल. विन्यस्य पहिला जसा काही एक पाय घ्या, उजवा पाय घ्या आणि तो डाव्या पायाच्या उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. एवढं झालं विन्यस्य. ऊरुनी स्थिरम हे झालं पहिला पाद. त्याच्यातला इतरस्मिन तथाच ऊरुनी. आणि काय करायचं, जो शिल्लक राहिलेला दुसरा पाय आहे तो पाय खालच्या बाजूने आपल्या पोटरीकडे लावायचा आहे. त्या पायाचा तळवा पोटरीला लावायचा आहे खालून, खालच्या दिशेने, जमिनीच्या दिशेने. त्याला म्हणतात वीरासन किंवा अर्ध पद्मासन या आसनाचं नाव आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे कूर्मासन. याच्यामध्ये श्लोक असा आहे, गुदम निरुद्ध गुल्फाभ्याम युत्क्रमेण समाहित कूर्मासनम भवेत इति योग विदो विदुः. त्याला योग विदुः योग जाणणारे योगविदः कूर्मासनम विदुः कूर्मासन म्हणतात. प्रक्रिया कशी आहे, गुदम निरुद्ध गुल्फाभ्याम. ज्यावेळेला आपण बसतो त्यावेळेला आपले गुल्फ जे असतात, अँकल जे असतात, त्या गुल्फांनी त्या अँकलने आपलं गुदस्थान निरुद्ध झालं पाहिजे आणि दोन्ही पाय अशा युतक्रमाने असले पाहिजेत. याला कूर्मासन म्हणतात. त्याच्यानंतर कुक्कुटासन सांगतायत, पद्मासनम तू संस्थाप्य जानुर्वोरंतरे करौ निवेश्य भूमौ संस्थाप्य व्योमस्थम कुक्कुटासनम. या आसनाची सोपी पद्धती अशी आहे, काय करायचंय, पद्मासन घालायचं. पद्मासन केल्यानंतर त्या पद्मासनाच्या स्पेस मधून आपले हात पोटरी आणि मांडी यांच्यामध्ये असलेला जो गॅप आहे त्याच्यातून आपले हात खाली ठेवायचे आणि जमिनीकडे न्यायचे. दोन्ही हात पोटरी आणि मांडीच्या गॅप मधून जमिनीपर्यंत न्यायचे आणि त्या हातांच्या तळव्याने पूर्ण शरीर बॅलन्स करायचं, वर उचलायचं. ते सांगतायत की पद्मासनम तू संस्थाप्य, सुरुवातीला पद्मासन घालायचंय आणि त्याच्यानंतर हात कुठे ठेवायचे, जानू उरू अंतरे. जानू आणि उरू म्हणजे काय, बेसिकली जानू याचा अर्थ गुडघा जरी होत असला तरी या ठिकाणी गुडघा असा अर्थ न करता पोटरी असा अर्थ करावा लागेल. पोटरी आणि मांडी यांच्यामधून दोन्ही हात निवेश प्रविष्ट करून संस्थाप्य दोन्ही हात भूमीवर ठेवायचे आहेत आणि व्योमस्थम कुक्कुटासनम भवेत. म्हणजे काय, व्योमस्थम म्हणजे वरच्या दिशेने हे पद्मासन उचलायचंय. हातांच्या तळहातांवर प्रेशर देऊन पूर्ण शरीर उचलायचं आहे आणि पद्मासनात हे सगळ्याच्या सगळं आसन होणार आहे. त्याला म्हणतात कुक्कुटासन. त्याच्यानंतर म्हणतात की उत्तान कूर्मासन. श्लोक असा आहे, कुक्कुटासन बंधस्तो दोर्भ्याम सबंध कंठराम. तिथं पुन्हा सबंध असं काहीतरी टाईप आहे.
सदंद्य पुस्तकात पण तसंच आलेलं आहे. ठीक आहे. कंधराम भवे कूर्मवत उत्तान एतदुत्तान कूर्मकम. उत्तान कूर्मक सांगतायत की पद्मासन लावून झाल्यानंतर आता त्यांनी कुक्कुटासन हा एक प्रकार सांगितला. आता कुक्कुटासन हा प्रकार सांगून झाल्यानंतर ते उत्तान कूर्मासन सांगतायत. कुक्कुटासन लावून दोन्ही हात कोपरात वाकवून गळ्याला पकडावेत. आता पोझिशन तेच आहे. पुन्हा पद्मासन असणार आहे. पद्मासन करून झाल्यानंतर जसं आपण सुप्त गर्भासन करतो त्याप्रमाणे उत्तान कूर्मासनाला यांनी एक सुप्त गर्भासनालाच एक वेगळं नाव उत्तान कूर्मासन असं लिहिलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण सुप्त गर्भासन करत असतो, पद्मासन घालून त्याच्यातून हात असे ठेवत असतो, त्या पद्धतीने उत्तान कूर्मासन पोझिशन त्यांनी सांगितलेलं. 7वं आसन आहे धनुरासन. धनुरासन हा प्रकार बऱ्याच लोकांना परिचित असतो. पादांगुष्ठौ पाणिभ्याम गृहीत्वा श्रवणावधी धनुराकर्षणं कुर्यात धनुरासनम उच्यते. पादांगुष्ठौ पाणिभ्याम गृहीत्वा श्रवणावधी. आता ही प्रक्रिया त्यांनी सांगितली खरी. त्यांनी सांगितले की पादांगुष्ठ दोन्ही पायाचे अंगुष्ठ पकडायचे आणि पाणिभ्याम दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे अंगुष्ठे पकडायचे आणि कुठपर्यंत पकडायचे म्हणतात श्रवणावधी. श्रवण इंद्रियापर्यंत. पण ऍक्च्युली हे आसन करण्याची पद्धती अशी आहे, एक पाय लांबवायचा आणि जो पाय लांबवलेला आहे, समजा उजवा पाय लांबवलेला आहे, त्या उजव्या पायाचा अंगुष्ठ डाव्या पायाच्या बोटांनी पकडायचा आहे आणि दुसरा जो पाय आहे त्या पायाचा अंगुष्ठ उजव्या हाताने पकडून तो कानापर्यंत खेचायचा आहे. धनुष्यासारखी आकर्ण धनुष्यासारखी आकृती असल्यामुळे त्याला काय म्हणायचंय, धनुरासन म्हणायचंय. 7वं आसन सांगितलं. त्याच्यानंतर मत्स्येंद्रासन अतिशय प्रसिद्ध आणि फेमस असलेलं आसन मत्स्येंद्रासन आहे. वामोरु मूलार्पित दक्ष पादम जानोर बहिर्वेष्टित वाम पादम प्रगृह्य तिष्ठेत परिवर्तितांगम श्रीमत्स्यनाथोदितमासनं स्यात्. मत्स्येंद्रपीठम जठर प्रदीप्ति प्रचंड रुग्ण मंडल खंडनास्त्रम अभ्यासतः कुंडलिनी प्रबोधम चंद्रस्थिरत्वं च ददाति पुंसाम. आता पहिल्या श्लोकामध्ये म्हणजे 28व्या श्लोकामध्ये आसनाचा विधी सांगितला आणि 29व्या श्लोकामध्ये त्यांनी फळ पण सांगितलं. पद्धती कशी आहे करण्याची. मत्स्येंद्रासन म्हणतात वाम उरु मूलार्पित दक्षपादम. वाम याचा अर्थ होतो डावा. डाव्या पायाच्या मांडीवर उजव्या पायाचं मूल त्यांना ठेवायचंय. त्यानंतर डावा पाय उजव्या गुडघ्याजवळ उभा ठेवून विरुद्ध हाताने गुडघ्याच्या पायावरून किंवा बाहेरून घेत डावा पाय पकडून. त्या पद्धती कशी आहे, आपल्या उजव्या पायाचा जो मूल भाग आहे तो मूल भाग वाम मांडीवर म्हणजे डाव्या मांडीवर ठेवायचा आणि तो अगदीच याला कटी भागाच्या जवळ असला पाहिजे. आणि त्याच्यानंतर दुसरा जो पाय आहे म्हणजे उजवा पाय, तो उजवा पाय डाव्या पायाच्या बाजूला त्याच्या गुडघ्याजवळ ठेवावा आणि पूर्णपणे हात त्या उजव्या पायाने इकडे लोटत गुडघ्याकडून प्रेशर देत त्याचा अंगुष्ठ पकडावा. यालाच मत्स्येंद्रासन आहे. आणि मागच्या दिशेने वळून डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगुष्ठ पकडण्याचा प्रयत्न करायचा. डाव्या हाताने मागच्या दिशेने डाव्या पायाचा अंगुष्ठ पकडण्याचा प्रयत्न करावा. याला मत्स्येंद्रासन म्हणतात. असं आसन केल्यानंतर फायदा काय होतो म्हणतात, जठर प्रदीप्ती, जठराग्नी प्रज्वलित होतो. त्याच्यानंतर प्रचंड रुग्ण मंडल खंडनास्त्रम. प्रचंड रुग्णांचं मंडळ जरी असेल, वेगवेगळे रोग जरी झालेले असतील तरी त्या रोगांना खंडन करण्यासाठीच हे एक अस्त्र आहे. अभ्यासतः कुंडलिनी प्रबोधम. आणि याच्या पुन्हा पुन्हा अभ्यासाने कुंडलिनी शक्ती जागृत होते. चंद्रस्थिरत्वं च ददाति पुंसाम. आणि याच्यातून चंद्रमंडलातून प्रभावित होणारा जो अमृत बिंदू असतो त्या अमृत बिंदूचं दान
हे आसन देत असतं पुरुषांकरता किंवा मनुष्यत्वाकरता. तर अशा प्रकारे त्यांनी मत्स्येंद्रासन सांगितलं. त्याच्यानंतर पुढचं आसन आहे पश्चिमोत्तानासन. ते पण बऱ्यापैकी सगळ्यांना परिचित आहे. प्रसार्य पादौ भुविदंड रूपौ दोर्भ्याम पदाग्र द्वितयं गृहीत्वा जानु परिन्यस्त ललाट देशे वसेत इदं पश्चिमतानमाहु. याला पश्चिमोत्तानासन असं म्हणतात. आता काय करायची पद्धती त्यांनी सांगितली. पादौ प्रसार्य भूमी, भूमीवर दोनही पाद पसरवायचे. म्हणजे काय, आपले दोनही पाद समोरच्या दिशेने सरळ दिशेने लांब पसरवायचे आहेत. आणि दोर्भ्याम पदाग्र द्वितीयं गृहीत्वा, आणि आपल्या हातांनी किंवा हाताच्या अग्रभागाने पायाचे अग्रभाग पकडायचे किंवा पायाचे अंगठे पकडायचेत. आणि तिसरी पोझिशन काय असणार, जानु परिन्यस्त ललाट देश. आपला जो ललाट प्रदेश आहे, कपाळ आहे, त्या कपाळ प्रदेशाला जाणू परिन्यस्त म्हणजे आपल्या गुडघ्यांवर जेवढं शक्य होईल तेवढं जवळ किंवा ठेवण्याचा प्रयत्न करायचा, गुडघ्यांवर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. या आसनामध्ये आपला पश्चिम म्हणजे आपला पाठीचा भाग उत्तान वरच्या दिशेला असतो, म्हणून याला काय म्हणायचं, पश्चिम उत्तानासन असं म्हणतात. हे आसन केल्यानंतर काय होतं, इथे पश्चिमतानम असा शब्द त्यांनी वापरलाय. आसनाग्र्यम पवनम पश्चिम वाहिन्यम करोति उदयम जठरानलस्य कुर्यात उदरे कार्षम अरोगतांच पुंसा. याचा फायदा काय होतो म्हणतात, जठरानलस्य उदयम कुर्यात. जठर अग्नी या आसनाने प्रज्वलित होतो. आणि उदरे कार्षता अथवा कार्शम, उदर कार्श होतं म्हणजे पोटामध्ये असलेली जी चरबी असते ती चरबी कमी होते. आणि अरोगताम निरोगी बनवते हे आसन. त्याच्यानंतर पुढचं आसन सांगतायत मयूरासन. धरामवष्टभ्य करद्वयेन तत्कर्पूरस्थापित नाभिपार्श्वः उच्चासनो दंडवद उत्थितखे मायूरमेतत् प्रविदन्ति पीठम हरति सकल रोगानाशु गुल्मोदरादीन् अभिभवति च दोषानासनं श्रीमयूरम् बहुकदशनं भुक्तं भस्म कुर्यादशेषं जनयति जठराग्निं चारयेत् कालकूटम्. त्या आसनाचा विधी सांगतायत आणि त्या आसनाचं फळ पण सांगतायत. धराम अवष्टभ्य करद्वयेन, करद्वयेन दोनही हातांच्या तळव्याने, धराम अवष्टभ्य पृथ्वीवर दोन्ही हाताचे तळवे ठेकायचे. तर कुरपर स्थापित नाभिपार्श्वम, पण ते हात जमिनीवर ठेवताना सुरुवातीला काय करायचे, दोनही हातांचे जे कर्पूर असतात किंवा कुरपूर ज्याला आपण संस्कृतमध्ये म्हणतो, कोपरे, ते नाभिपार्श्वतः आपल्या नाभीच्या परितः ठेवायचेत. दोनही कोपर नाभी देशाच्या बाजूला ठेवायचेत. उच्चासन दंडवत उत्थित्य, आणि त्या हातांच्या बळाने त्या नाभी प्रदेशावर ठेवलेले जे कोपर आहेत त्याच्यावर वजन देत पूर्ण शरीर आकाशामध्ये उचलायचा. याला काय म्हणतात, मायूरम. मयुराचं आसन किंवा मयुरासन असं म्हणतात. मयूर संबंधी असलेलं आसन म्हणजे मायूर, त्याला मयुरासन असं म्हणतात. याच्याने काय होतं, हरति सकल रोगान आशु, आशु म्हणजे क्विकली, लगेचच रोगांचं हरण या आसनाने होत असतं. गुल्म उदर आदी जेवढे काही उदराचे रोग आहेत त्या रोगांनाही हे नष्ट करतं. त्याच्यानंतर बहुकद आशनम भूतम. कदन्न हा एक प्रकार असतो. कदन्न म्हणजे काय, कुअन्न. जसं की आपण सज्जन हा पुरुष सुपुरुष असं म्हणतो. कुपुरुष असा एक समस्त पद होतं. आणि त्याचप्रमाणे एक कुत्सित अन्न त्याचा जर समास केला तर कदन्न किंवा कदभुक्तम, कदभुक्तम, तद्भुक्तम असा एक समास होत असतो. तर जे खाल्लेलं अन्न आहे ते जर कुत्सित असेल म्हणजे शरीरासाठी आरोग्यदायी नसेल, हानिकारक असेल, त्याला कदन्न म्हणतात किंवा कदशन म्हणतात. जे अशन केलेलं आहे ते कुत्सित असेल
तर त्याला कदर्शन किंवा म्यूट करा. कोण आहे पैसे तुम्ही घेतला खाली पडल्यावर म्यूट करून बोला. ठीक आहे. भस्म कुर्याद अशेषम, जे काही कदन्न आहे ना त्या कदन्नाला हे आसन काय करत असतं, भस्मी कुर्यात, एका क्षणार्धात त्याचं पचन करून टाकतो बेसिकली. आणि जर जठराग्नीमध्ये जर कालकूट सारखा जरी काही पदार्थ टाकला तरी त्याला पचवण्याचं सामर्थ्य या मयुरासनामध्ये असतं. जसं मयूर म्हणजे मोर अतिशय विषारी असणाऱ्या सर्पाला सुद्धा खातो आणि पचवतो, त्याप्रमाणे हे आसन जे व्यक्ती करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन तेवढंच सिद्धिदायक असतं. इवन कालकूटम विष जीर्ण करण्याची ताकद या आसनामध्ये असतं. त्याच्यानंतर सगळ्यांचं आवडतं आसन म्हणजे शवासन. कसं करायचंय, उत्तानम शववद्भूमौ शयनम तच्छवासनम, शवासनम शांतिहरम चित्त विश्रांतिकारकम. ते म्हणतात की उत्तान शववद्भूमौ शयनम, कसं झोपायचंय, वरच्या दिशेने हात पाय सगळं वरच्या दिशेने करून द्यायचंय. उत्तान शववत भूमौ, भूमीवर झोपायचं आहे. आपली पाठ, आपला पायाचे खालचा भाग, हात, हे सगळं मस्तकाचा भाग जमिनीवर असला पाहिजे. वरच्या दिशेने आपलं तळवे असले पाहिजेत, हाताचे तळवे असले पाहिजेत, मुखाची स्थिती आकाशाकडे असली पाहिजे. आणि याला शवासन असं म्हणतात. त्याचा फायदा काय होतो, म्हणतात शांतिहरम. जर अतिशय कष्टाचं काम केलेलं असेल तर त्याच्यापासून आलेला जो थकवा असतो तो थकवा शवासनाने जातो. चित्तम विश्रांतिकारकम, चित्त जर डिस्टर्ब झालेलं असेल, मन जर डिस्टर्ब झालेलं असेल, त्या मनाला शांत करण्याचं काम शवासन करत असतं. चतुरशीति आसनानि शिवेन कथितानि च तेभ्यश्चतुरष्कम आदाय सारभूतम ब्रवीम्यहम. त्यांनी असं सांगितलं की शिवांनी जवळपास 84 आसनांचा उल्लेख केलेला आहे, किंवा ते प्रॅक्टिस पण करत असतील कदाचित. तर त्यांच्यापैकी मी तुम्हाला 84 आसन नाही सांगतात, पण फक्त 14 आसनांचा उल्लेख या ठिकाणी करणार आहोत म्हणून सांगितलं. त्याच्यापैकी 11 अतिशय आवश्यक असणारे, जे तुम्ही नियमित प्रॅक्टिस करू शकतात, असे त्यांनी 11 आसनं सांगितलेत. आणि त्यांच्यातीलच आता 14 आसनांपैकी 4 मुख्य आसनांचा उल्लेख पुढच्या श्लोकामध्ये करतायत. अथ सिद्धम पद्मम तथा सिंहम भद्रम चेति चतुष्टयम श्रेष्ठम तत्रापि च सुखे तिष्ठेत सिद्धासने सदा. म्हणतात की सिद्ध, पद्म, सिंह, भद्र हे 4 मुख्य आसनं आहेत. त्याच्यातलं सिद्धासन पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत. योनिस्थानकमंघ्रिमूल घटितम कृत्वा दृढम विन्यसेत मेढ्रे पादमथैकमेव हृदये कृत्वा हनुं सुस्थिरम मानुसंयमितेन्द्रियोचलदृशा पश्चिद्भ्रुवोरन्तरम् हेतन्मोक्षकपाटभेदकजनकं सिद्धासनं प्रोच्यते. सिद्धासनाचा प्रकार सांगतायत की योनिस्थानकम अंघ्रिमूलम घटितम कृत्वा दृढम विन्यसेत. वस्तुतः या आसनाचे 2 प्रकार सांगत असतात. त्याच्यातला पहिला प्रकार असा सांगतायत की एका पायाची टाच योनिस्थान अर्थात शिवनी नाडीला चांगल्या प्रकारे लावून दुसऱ्या पायाची टाच शेषण अर्थात लिंगाच्या वर दृढतापूर्वक लावावी. त्यानंतर आपली हनवटी छातीला टेकवावी. यावेळी आपल्या इंद्रियांचे संयम करून दोन्ही डोळे आज्ञाचक्राच्या ठिकाणी स्थित करावे. यालाच काय म्हणतात, सिद्धासन म्हणतात. हा एक प्रकार सांगितला. त्याच्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये एक वेगळ्या आचार्यांच्या मते सिद्धासन काय असतं ते सांगतात की अजून 5 मिनिट ना. मेढ्राविपरि विन्यस्य सव्य गुल्फं तथोपरि गुल्फान्तरं च निक्षिप्य सिद्धासनम् इदं भवेत्. एतत् सिद्धासनं प्राहुरन्य वज्रासनं विदुः मुक्तासनं वदन्ते के प्राहुर्गुप्तासनं परे. या सिद्धासनासाठी जवळपास त्यांनी 3 एक्स्ट्रा नावं सांगितली. कोणीतरी त्याला सिद्धासन म्हणतं, काही जण त्याला वज्रासन म्हणतात, मुक्तासन म्हणतात आणि काही जण गुप्तासन म्हणतात. कसं करायचंय तर त्यांनी सांगितलं की मेढ्राविपरि विन्यस्य, डाव्या पायाच्या टाचेला लिंगाच्या वरती ठेवून त्यावर उजव्या पायाची टाच ठेवावी. या सुस्थिती असलेल्या आसनाला सिद्धासन असं म्हणतात असं सांगितलं. त्याची श्रेष्ठता सांगतायत की यमेषु इव मिताहारम अहिंसा नियमेषु इव मुख्यम सर्वासनेषु एकम सिद्धासनम विदुः.
हे सगळ्या आसनांमध्ये मुख्य आसन असं म्हटलं जातं. कशाप्रमाणे, ज्याप्रमाणे यमांमध्ये मिताहार हा अतिशय महत्वाचा आहे, मुख्य आहे, त्याचप्रमाणे सर्व आसनांमध्ये सिद्धासन हे मुख्य आसन आहे. आणि नियमेषु अहिंसा असं म्हणतात, पण नियमांमध्ये अहिंसा काउंट केली जात नाही. ते नेमकी कुठल्या ग्रंथाला धरून त्यांनी हे विधान केलेलं माहित नाही, त्याच्यावर पुन्हा रिसर्च करण्याचा जर कोणाला योग आला तर करा. नियमांमध्ये अहिंसा येते का, कुठल्या ग्रंथामध्ये आलेली असेल तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. चतुरशीती पीठेषु सिद्धमेव सदाभ्यसेत हे सगळं तुम्ही सध्या एवढं लक्षात घ्या की सिद्धासनाची पोझिशन अशी असते आणि या आसनाने उन्मनी अवस्था प्राप्त होते. त्याच्यानंतर डिरेक्टली तुम्ही पद्मासनाकडे या. पद्मासन आपण बघूयात. वामोरुपरि दक्षिणं च चरणं संस्थाप्य वामं तथा दक्षोरुपरि पश्चिमेन विधिना धृत्वा कराभ्यां दृढम् अंगुष्ठौ हृदये निधाय चिबुकं नासाग्रमालोकयेत् एतद्व्याधि विनाशकारी यमिनां पद्मासनं प्रोच्यते. पहिला प्रकार असे सांगतात की वामोरुपरि दक्षिणम, वाम पायाच्या उपरी तुम्हाला दक्षिण पाद ठेवायचा आहे, त्याची चरणाची स्थिती वरच्या दिशेला असली पाहिजे आणि दक्षिण पायावर किंवा दक्षिण मांडीवर उजवा पाय ठेवायचा आहे. आणि पहिल्या आसनामध्ये असं सांगतात की मागच्या बाजूने विरुद्ध हाताने त्या पायाचा अंगुष्ठ पकडायचा आहे. बद्ध पद्मासन ज्याला आपण म्हणतो दुसऱ्या शब्दांमध्ये, पहिल्या प्रकारामध्ये त्यांनी बद्ध पद्मासन सांगितलंय. आणि दुसरा प्रकार सांगताना म्हणतात की उत्तान चरणौ कृत्वा उरुसंस्थौ प्रयत्नतः उरुमध्ये तथा उत्तानौ पाणी कृत्वा तथोदृश्य. दुसऱ्या प्रकारामध्ये त्यांनी काय सांगितलंय की दोनही मांड्यांवर पायाचे तळवे वरच्या दिशेने ठेवायचे आणि हातांची स्थिती एकावर एक असा हात असला पाहिजे. हा एक प्रकार काही लोक ऍक्सेप्ट करत असतात. ते दोन प्रकार सांगितलेत, एक बद्ध पद्मासन आणि एक दुसरा नुसतं पद्मासन. त्याचे प्रकार सांगितले, त्याचे फायदे पुन्हा सांगतायत की वारंवार काय साइन आउट झालं. ओके ठीक आहे. माझं डॉक्युमेंट गायब झालं. आजच्या दिवशी आपण काय पाहिले तर जवळपास 11, 12, 13 आसनांचा विचार आपण केलेला आहे. राहिलेला संवसन आणि भद्रासन यांचा विचार आपण जमलं तर पुढच्या वर्गामध्ये करूया. एकदा समरी, आजच्या क्लासची समरी करतो. सर्वप्रथम आपण आज आसनांना सुरुवात केली. आसनांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्वस्तिकासन पाहिलं, त्याच्यानंतर गोमुखासन पाहिलं, तिसरं आसन अर्धपद्मासन किंवा ज्याला या ग्रंथामध्ये वीरासन म्हटलेलं आहे, चौथा आसन कूर्मासन पाहिलं आपण, पाचवं आसन कुक्कुटासन, सहावं उत्तान कूर्मासन, सातवं धनुरासन, आठवं मत्स्येंद्रासन, नववं पश्चिमोत्तानासन, त्याच्यानंतर 10वं मयूरासन, 11वं शवासन आणि सिंह पद्म सिद्ध पद्म सिंह भद्र. त्याच्यातले आपण सिंह आणि पद्मासन या दोनही आसनांचा म्हणजे एकूण 13 आसनांचा अभ्यास केलेला आहे. राहिलेल्या 2 अध्यायांचा आसनांचा आपण पुढच्या क्लासमध्ये अभ्यास करूया आणि राहिलेला भाग पुढच्या क्लासमध्ये संपूया. 1 मिनिट अजून अवशिष्ट आहे. प्रश्न असतील विचारू शकता किंवा पर्सनली तुम्ही मला मेसेजही करू शकता. मीटिंग संपेल 1 मिनिटात. नसेल प्रश्न तर आपण एंड करूयात.